गुड मॉर्निंग. तर आम्ही निघालो होतो माझ्या माहेरी, कारण मम्मीचा 50वा वाढदिवस होता. मम्मीला सांगितलं नव्हतं की आम्ही येतोय म्हणून. तिला सकाळपासून मी खोटं काहीतरी सांगत होते की माझं काम आहे वगैरे, आणि अचानक जाऊन तिला छानसं असं सरप्राईज दिलं. आता स्पेशली बर्थडेसाठी नात आली आहे, म्हणजे आजीबाई तर जाम खुश, आणि सोबत मामासुद्धा. आता इथे राजनंदिनीला मामाकडून खाऊ घ्यायचं पण होतं, पण मामाकडे जायचं नव्हतं, तिला माझ्यासोबतच बसायचं होतं. इव्हनिंगला आत्या मामा असे सगळेच जण आले होते, आणि ती मोदकांची तयारी केली होती कारण संकष्टी होती. सगळेच जण मोदक बनवायला बसले होते, आणि प्रत्येकाचं चालू होतं कॉम्पिटिशन, कुणाचं मोदक छान होतोय. मम्मीचं तर ऑब्व्हियसली, कारण ती नेहमीच बनवते. आणि हे बघा माझंसुद्धा, मी पण छान बनवलं ना, नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. इथे मोदक झाले होते, आम्ही सुद्धा छान रेडी झालो. इथे बाहेर सेलिब्रेशनची तयारी चालू होती, आणि माझ्या भावाने सगळे आमचे लहानपणीचे फोटोज वगैरे दिले होते. आता छान याच्यावरती किती झालं असतं छान पोस्टर, पण त्याने ना अगदीच कोपऱ्यामध्ये लावले होते सगळे फोटोज. आणि ही आमची बर्थडे गर्ल छान दिसते ना. तर बाकी सगळ्यांनी मम्मीला ओवाळलं, त्यानंतर मग फोटोज वगैरे छान छान काढले. राजनंदिनी मात्र केक कटिंग होईपर्यंत त्यातले 2 गुलाबजामुन तिने संपवून टाकले होते. अजून मम्मीच्या फ्रेंड्स यायच्या होत्या, त्यामुळे इथे थोडी यांची चेष्टा मस्करी वगैरे चालू होती आत्यांची. मम्मीच्या फ्रेंड्स आल्या, त्यांनी विश केलं, मम्मीला ओवाळलं, त्यानंतर केक कटिंग वगैरे केलं. आम्ही बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र आले होते, छान वाटत होतं. त्यानंतर जेवण केलं, आणि बाकीचे सगळे पण जेवायला बसले होते. नेहमीप्रमाणे आमच्या छोट्या आत्याची चेष्टा मस्करी चालू होती, दोन्ही सुनांना मस्त अशी वारा घालत बसली होती. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.